झणझणीत अशी अंडा करी। चला भाकरी आणि अंडा करी रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कढई घेतलेली आहे व या कढईमध्ये मी 2 चमचे धने पूड आहे, बडीशोप आहे, 2-3 लवंग आहे, त्याच्यानंतर मिरे आहे, त्याच्यानंतर दालचिनी आहे, 2 मी वेलची घेतलेली आहे, 6 जिरे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये स्टार फूल घेतलेले आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकदम मंद गॅसवर एकदम सुगंध येईपर्यंत फक्त परतवायचे, हे जाळायचे नाही। आता हे छान असे परतवून झाले, मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। त्यानंतर आपल्याला इथे फुटाण्याची डाळ आहे ती आणि त्याच्याबरोबर आपल्याला थोडीशी तांदूळ हे भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित। तांदळाने पण छान मस्तपैकी टेस्ट येते आणि चणा डाळाने आपल्याला ही फुटाण्याची जी डाळ आहे त्याने मस्तपैकी असा घट्टपणा येतो। ही पण आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, हे गार करायला ठेवायचं आहे। आता हे गार होतंय तोपर्यंत कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। यामध्ये मी 3 मीडियम साईजचे कांदा जो आहे तो कट करून ठेवलेला होता तो आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। बघा छान असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला। त्यामध्येच मी आता थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये मी अद्रक 1 इंच अद्रकाचे तुकडे, त्याच्यानंतर 7-8 पाकळ्या लसणाच्या आणि 1 लाल मिरची, सुकी मिरची टाकून छान अशी परतवून घ्यायची आहे। बघा आता हे थंड झालेलं आहे आणि हे परतवेपर्यंत आपल्याला हे खडे मसाले जे आहे हे मिक्सरवर छान असे ग्राइंड करून घ्यायचे आहे। आता हे छान मी असं मस्तपैकी ग्राइंड करून घेत आहे। छान अशी पावडर स्वरूपात ही ग्राइंड झालेली आहे। यामध्ये मी आता गॅसवर 1 कांदा, 1 टमाटा आणि खोबऱ्याचा तुकडा असा भाजून घेतलेला आहे। याने पण एकदम रश्श्याला पण छान कलर पण येतो आणि चव पण खूप छानच लागते। आता इथे मी खोबऱ्याचे बारीक भाजलेल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून मी मिक्सरवर ग्राइंड करून घेत आहे। बघा इथे छान ग्राइंड झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी खोबरं जे आहे ते ग्राइंड करून घेत आहे। त्यानंतर मग टमाटा देखील आपल्याला याच्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे। बघा छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। छान अशी ग्राइंड करून झालेली पेस्ट तयार झालेली आहे। आता आपल्याला इथे एका प्लेटमध्ये ही सगळी पेस्ट काढून घ्यायची आहे। आता इथे आपला कांदा, त्याच्यानंतर अद्रक, मिरची, लसूण हे देखील आपलं छान असं परतून थंड झालेलं आहे। याच्यामध्ये मी कोथिंबीरीच्या काड्या घालत आहे, त्याने टेस्ट फार छान होते। आता हे छान असं परतून घ्यायचं आहे व एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे जिन्नस पूर्ण असं गार करून घ्यायचं आहे। आता हे सगळं गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यात आता हे सगळं मिश्रण ग्राइंड करून घेत आहे। हे सगळं आता ग्राइंड करून झालेलं आहे। छान अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे। कधी कधी मुलांना तोंडामध्ये लसूण आला किंवा अद्रक आला तर तेही आवडत नाही, त्याच्यामुळे हे छान असं स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इथे आपलं सगळं तयार आहे। कांदा लसूण मसाल्याची पेस्ट आहे, त्याच्यानंतर खडा मसाल्यांची सुद्धा पेस्ट आहे आणि इथे मी अंडे बॉईल करून घेतलेले आहे। ही सगळी भाजी मी 4 जणांसाठी तयार करत आहे। मी इथे 8 अंडे घेतलेले आहे। आता हे सगळं आता मी इथे एक कढई घेतलेली आहे व कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला रस्स्याला छान असा खमंग वास यायला पाहिजे व थोडासा घट्टपणा येण्यासाठी मी इथे 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे। तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही बाजरीचं देखील टाकू शकता। छान असं खमंग भाजल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा हळद, 1 चमचा मी तिखट टाकून घेतलेलं आहे व थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। हे छान असं मस्तपैकी तेलात परतल्यानंतर आपल्याला खडा मसाल्याचं वाटण जे आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे। कांदा खोबऱ्याचं वाटण जे आहे हे छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे।
मस्त खमंग वास सुटेपर्यंत आणि त्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपण जे कांद्याची पेस्ट करून ठेवली होती, कांदा त्याच्यानंतर अद्रक आणि लसूणची, ती देखील आपल्याला या मसाल्यासोबत छान परतवून घ्यायची आहे. आता हे छान असं मस्तपैकी एकजीव करून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान मस्त असं परतवून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट घालायचं आहे. आपण आधी थोडंसं तिखट घातलेलं आहे, ते लक्षात घेऊन आपण तिखट घालायचं, हळद घालायचं आहे, धनेपूड घालायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला आहे तो पण घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. याआधी पण आपण मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा रंग पण किती छान आलेला आहे. आता थोडा एक वाफ काढून घ्यायची आहे. बघा तेल देखील सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता यामध्ये जे बॉईल केलेले अंडे आहेत त्याचे टरफल काढून घ्यायचे आहे आणि त्याला फोकने आपल्याला असे गोल करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण जो रस्सा तयार करणार आहे मसाल्याचा तो पूर्ण आपल्या अंड्यामध्ये जाईल व अंड्याला एकदम सुंदर आणि छान अशी टेस्ट येते. जेव्हा आपण हे अंडे बॉईल करायला ठेवतो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मगच बॉईल करायचं आहे, म्हणजे अंड्यांना छान अशी टेस्ट येते. आता हे सगळे अंडे मी छान असे मसाल्यामध्ये परतवून घेत आहे. बघा, तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंट करायला देखील विसरू नका. बघा किती छान असं झालेलं आहे. कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. बघा आता आपल्याला रस्सा पाहिजे आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला रश्श्यासाठी कायम गरम पाणी करूनच घालायचं आहे, त्यामुळे रस्स्याला छान अशी तर्री पण येते. किती छान अशी तर्री आलेली आहे. आता वरतून मी घरचाच थोडासा मसाला टाकून घेत आहे. हा असा मसाला जर वरतून टाकला तर भाजीला टेस्ट खूप छान येते आणि वास पण खूपच छान येतो. बघा आपली ही अंडा करी एकदम झणझणीत अशी अंडा करी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता छान एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. यामध्ये वरतून मी थोडी कसुरी मेथी जी आहे ती क्रश करून टाकलेली आहे आणि भाजीला पण टेस्ट छान येते, वास पण छान येतो. बघा आणि वरतून मग आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. नक्की एकदा ही अशी अंडा करी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. बघा कलर पण किती छान आले. बघा एकदा नक्की करून बघा. याच्यासोबत मस्तपैकी भाकरी, कांदा, लिंबू एकदम छानच लागते आणि बाहेर देखील पाऊस पडत आहे आणि आतमध्ये मस्त मस्त अगदी गरम गरम भाकरी खायला मजा येईल. चला तर मग.